हेक्टरी 50,000 रुपये हे सरसकट मिळाले पाहिजेत। खरं म्हणजे मला याचं राजकीयकरण करायचं नाही, पण अशी मागणी उद्धवजींनी करणं हे किती हास्यास्पद आहे। तुम्ही ढोंगी आणि बकवास लोक आहात। तुम्ही प्रत्येक गोष्टीत राजकारण करता। हे राजकारण करणं दुर्दैवी आहे। तुम्ही ढोंगी आहात। दुर्दैवाने आपल्या राज्यामध्ये काही पक्षांना प्रत्येक गोष्टीत राजकारण करायचं असतं। मुख्यमंत्री म्हणाले की त्यावर राजकारण करू नका। शेतकरी ज्यावेळेस आपला दुःखी आहे अशा काळामध्ये निव्वळ राजकारण करायचं हे योग्य नाहीये। हे राजकारण करणं दुर्दैवी आहे। त्याच्यात राजकारण कुणी आणू नये। तुम्ही प्रत्येक गोष्टीत राजकारण करता। त्याच्यातून काही जण राजकारण करण्याचा प्रयत्न करतात। राजकारण म्हणून या सगळ्या गोष्टी करणं हे योग्य नसतं। अशा वेळेस टीका करणं म्हणजे हे दुर्दैवी आहे। तुम्ही ढोंगी आणि बकवास लोक आहात। तुम्ही प्रत्येक गोष्टीत राजकारण करता। लोकांना अशा काळामध्ये राजकारण अपेक्षित नसतं। सगळ्यांनी मिळून लोकांना मदत केली पाहिजे। सगळेच म्हणतायत राजकारण करू नका, सगळेच म्हणतायत दुसरा राजकारण करतोय, पण ये पब्लिक है, ये सब जानती है। नमस्कार, मी पूर्वी भावे। 0 आवर आज आपण चर्चा करणार आहोत पुराच्या राजकारणावरती आणि राजकारणाच्या महापुरावर। शनिवारपासून 3-4 दिवस सलग कोसळलेल्या पावसाने अनेक गावं आणि लाखो हेक्टर शेती अक्षरशः धुवून निघाली। आता आभाळातला पाऊस थांबलाय, डोळ्यातला पाऊस आटलाय आणि पूरग्रस्तांना आस लागली ती मदतीची। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार अनेक मंत्री यांचे दौरे झाल्यानंतर आता मदत कार्याला वेगही आलाय। सरकारनं काही वेळापूर्वीच तातडीनं मदत द्यायलाही सुरुवात केली आहे आणि त्याआधी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सुद्धा आज शेतकऱ्यांच्या बांधावरती गेले होते। शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्याच्या प्रयत्नात सध्या सगळेच आहेत। त्याचवेळी एखाद्या नेत्याचं एखादं वाक्य किंवा कृती म्हणजे राजकारण असा शिक्का सुद्धा सहज मारला जातोय। याला सत्ताधारी आणि विरोधी पक्ष हे दोघेही अपवाद नाहीये। नेते मंडळींचे हे दौरे खरोखर बळीराजाला सावरण्यासाठी आहेत की एकमेकांवर कुरघोडी करण्यासाठी आहेत? तमाम महाराष्ट्राच्या मनात असलेला हाच प्रश्न आज आम्ही 0 आवर सुद्धा विचारलाय आणि याच प्रश्नाच्या अनुषंगाने आपण आधी पाहूया आमचा आजचा प्रश्न पोल सेंटरला। आजचा आमचा प्रश्न आहे, पूर नुकसान पाहणी दौऱ्यामध्ये शेतकऱ्यांना धीर कमी आणि राजकारण जास्त होतंय का? पर्याय होय आणि नाही असे आहेत। आमच्या सोशल मीडिया पोर्टल्सवरती तुम्ही तुमचं मत नोंदवू शकता। माजी मुख्यमंत्री आणि ठाकरे सेनेचे सर्वेसर्वा उद्धव ठाकरेंनी आज पूरग्रस्त भागाचा दौरा केला। सकाळी 11च्या सुमारास ते मराठवाड्यामध्ये दाखल झाले। लातूर जिल्ह्यातल्या तांदळे, कडगाव, धाराशिवमधील इटकूर, बीड जिल्ह्यामध्ये कुर्ला, जालन्याच्या अंबड तालुक्यातलं महाकाळा तसंच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये रजापूर या गावांमध्ये ठाकरेंनी शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या। लातूरमध्ये कासाराजवळ गावकऱ्यांनी उद्धव ठाकरेंना थांबवून त्यांच्याजवळ मागण्यांचं निवेदन दिलं, तर तांदळे गावातही शेतकऱ्यांनी आपली व्यथा ठाकरेंच्या कानावर घातली। सरसकट मदत मिळावी आणि त्यापासून कुणी वंचित राहू नये याची काळजी घ्या असं साकडं बळीराजानं माजी मुख्यमंत्र्यांना घातलं। यावेळी ठाकरेंनीही शेतकऱ्यांशी संवाद साधला। पंचनामे करताना अधिकारी अडवत असतील तर आपण तुमच्यासोबत आहोत असं सांगत त्यांनी पूरग्रस्तांना आश्वासन दिलं। माती खरवडून गेल्यामुळे जमीन पुन्हा सुपीक व्हायला आता 4-5 वर्ष लागणार आहेत, त्यामुळे हेक्टरी 50,000ची मदत करावी या मागणीचा ठाकरेंनी यावेळी पुनरुच्चार केला। आत्ताच जर का जे झालेलं नुकसान आहे त्याची साफसफाई करायला गेलं तरी त्याच्या दुपटीने खर्च येणार आहे। म्हणजे ही एक प्रकारे शेतकऱ्यांची सरकार थट्टा करते। आपल्या बाजूचं जे राज्य आहे म्हणजे पंजाब, त्या पंजाबमध्ये सुद्धा गेल्या काही दिवसांपूर्वी असंच संकट आलं आणि तिथल्या आप सरकारने जी मदत तिथल्या शेतकऱ्यांना दिलेली आहे, जाहीर केलेली आहे आणि ती कालबद्ध मर्यादेमध्ये जाहीर केलेली आहे, ती जवळपास हेक्टरी 50,000 रुपये। पंजाबसारखं राज्य जर एका हेक्टरला 50,000 रुपये देऊ शकत असेल तर महाराष्ट्राने द्यायला काहीच हरकत नाही आहे। समाजकारण करत महाराष्ट्रामध्ये फिरणाऱ्या नेत्यांची राजकारण करण्यातही सध्या चढाओढ लागली आहे। उद्धव ठाकरेंच्या आजच्या दौऱ्यावरती महायुतीच्या नेत्यांनी चांगलंच तोंडसुख घेतलं। मंत्री आशिष शेलार यांनी अशा परिस्थितीमध्ये उद्धव ठाकरे करत असलेलं राजकारण दुर्दैवी असल्याचं म्हटलंय। त्यांना मदतीचा हात द्यावा असं वाटत नाही असा आरोपही शेलारांनी केलाय। तर शेतकऱ्यांना मदत करावी, कुणी केवळ पर्यटन करू नये असा खोचक सल्ला ठाकरेंचे एकेकाळचे सहकारी आणि आताचे कडवे विरोधक एकनाथ शिंदेंनी दिलाय। ते मदत देणार आहेत का? ते मदत देणार आहेत का? आणि मी एवढंच सांगतो,
पूर परिस्थितीची पाहणी काल मुख्यमंत्री स्वतः होते, मी होतो, अजितदादा होते, आमचे सगळे मंत्री होते आणि ते अश्रू पुसण्याचं काम सरकार जरूर करेल आणि त्यांना संकट मोठं असल्यामुळे त्याच्यामध्ये काही अटी शर्ती न ठेवता त्या शिथिल करून शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर मदतीची आवश्यकता आहे. पण पूर परिस्थितीची पाहणी फक्त पूर परिस्थितीची पाहणी करणं, त्यांना मदत करणं, सगळ्यांनी सरळ हस्ते मदत केली पाहिजे, फक्त त्याचं पर्यटन करू नये एवढीच माझी इच्छा आहे. दुर्दैव आहे की ह्या परिस्थितीत सुद्धा राजकारण याला महत्त्व दिलं जात आहे. उद्धवजी माजी मुख्यमंत्री आहेत, मुख्यमंत्री पदावर काम केलं आहे आणि त्यामुळे अडचणीच्या परिस्थितीमध्ये मदतीचा हात आणि मदत म्हणून आपण सगळ्यांनी भूमिका घेणं अपेक्षित असतं. हे मी त्यांना सांगावं, वेगळं इथे मांडावं असं मला वाटत नाही. पण यात मी एवढं नक्कीच सांगेन, सर्वांना आणि आमच्या शेतकऱ्याला विशेषतः संपूर्ण मदत या प्रतिकूल आणि या अति गंभीर परिस्थितीमध्ये सरकार करेल. तर उद्धव ठाकरेंनी पुराचं राजकारण करू नये असा सल्ला मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिला होता. त्यावर संकटाच्या काळामध्ये लोकांना राजकारण अपेक्षित नाहीये, तर त्यांना मदत मिळाली पाहिजे अशी अपेक्षा मुख्यमंत्र्यांनी बोलून दाखवली होती. त्याला ठाकरेंनी आजच्या पत्रकार परिषदेमध्ये उत्तर दिलं, मी देखील राजकारण आणत नाहीये, पण सरकारी मदत तुटपुंजी असेल तर ती स्वीकारणं शक्य नाही असं ते म्हणाले. खरं म्हणजे मला याचं राजकीयकरण करायचं नाही, पण अशी मागणी उद्धवजींनी करणं हे किती हास्यास्पद आहे. कारण त्यांच्या काळामध्ये ज्यावेळेस अशा प्रकारची घटना झाली होती त्यावेळेस लाल कार्पेटवर काय झालं होतं मला आता त्याच्यात जायचं नाहीये. पण ठीक आहे, त्यांनी राजकारण करू नये अशी माझी अपेक्षा आहे. लोकांना अशा काळामध्ये राजकारण अपेक्षित नसतं, सगळ्यांनी मिळून लोकांना मदत केली पाहिजे. पण दुर्दैवाने आपल्या राज्यामध्ये काही पक्षांना प्रत्येक गोष्टीत राजकारण करायचं असतं, त्यामुळे मी त्यांच्या राजकारणाकडे लक्ष देणार नाही. राजकारण करत नाहीत असं मला वाटतं, पण त्यांनी त्याच्यात स्पष्टता आणावी आणि कर्जमुक्ती जसं मी कालबद्ध स्वरूपामध्ये ती केली होती, करोना असताना सुद्धा केली होती, कालबद्ध होती, तसं तुम्ही कालबद्ध एक तारीख जाहीर करा की या तारखेपासून या तारखेपर्यंत एवढं कर्जमुक्त आम्ही शेतकऱ्यांना करून टाकू. सध्या मराठवाड्यामध्ये पुराने उडालेला हाहाकार आपण सगळेच हताश मनाने पाहतोय. हजारो संसार कसे मातीमोल झालेत, उभ्या पिकांचा चिखल कसा शेताशेतात साचलाय, ही वेदनादायी दृश्य अवघ्या महाराष्ट्रासमोर आहे. आणि अशा संकटाशी झुंजणाऱ्या पूरग्रस्तांना दिलासा देण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सलग दुसऱ्या दिवशी नुकसानग्रस्त भागांची पाहणी केली. कालच्या धाराशिवच्या दौऱ्यानंतर आज त्यांनी बीड जिल्ह्याचा दौरा केला. आज पहाटेपासूनच दौरा सुरू केला. पिंपळगाव घाटपासनं त्यांनी हिंगणी खुर्द, खोकरमोहा, येवलवाडी या गावांना भेट दिली. तिथल्या पिकांची, शेतांची आणि नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी केली. शेतकऱ्यांशी थेट संवादही साधला. त्यांच्या व्यथा ऐकून घेत पूरग्रस्तांना धीर न गमावण्याचं आवाहन त्यांनी केलंय. तसंच गावकऱ्यांना धीर देत आजपासूनच तातडीची मदत दिली जाईल. तात्काळ 5,000 रुपये रोख आणि काही धान्य देण्याचं शासनाने ठरवलंय अशी माहिती अजित पवारांनी दिली. ज्या अकाउंटला 1.5 लाख रुपये होते, ही आपली बहिणीची केस समजून आपल्याला तपास लावून त्याचा बंदोबस्त करायचा आणि दिदीला मदत करायची. मला पुढच्या ट्रिपला नवनीतची तुम्ही स्वतः सांगायचं, हे नक्की करू. कारण फार म्हणजे सगळ्या बाजूने ती अडचणीत आली. ताई माझे 15 दिवस झालं, मला जेवण सुद्धा नाही. ताई एक मुलगा होता, ते पान लागून वारला, नवऱ्याने असं गेलं, 2 आहेत, आता कशाने जगू, माझं काहीतरी करा. आणि करत असताना असं लक्षात आलंय ते धान्य त्यांच्या फॅमिलीला ते कमी पडू शकतं, त्याच्यामुळं अधिक धान्य वाढून देण्याची ज्यांचं पूर्ण सगळं म्हणजे मी आता काहींच्या घरी बघितलं तर गहू वगैरे सगळं पार ओलं झालेलं आणि पार त्याचा वास येतोय, म्हणजे सडलंय अशा पद्धतीनं झालंय. त्याच्यामुळे त्यांना अजून मदतीची जास्तीच्या धान्याची अपेक्षा, धान्याची गरज आहे आणि म्हणून ते धान्य अधिकचं देण्याच्या करता मी राज्याचे प्रमुख मुख्यमंत्री महोदयांशी चर्चा करून त्या ठिकाणी देण्याची कारवाई करणार आहे. दरम्यान अजितदादांच्या कालच्या दौऱ्यातल्या एका वाक्यावरनं नवा वाद निर्माण झालाय. बीडमध्ये पूरग्रस्तांशी संवाद साधत असताना एकाने पाठीमागून कर्जमाफीवरती काहीतरी प्रश्न विचारला आणि झालं, दादांचा पारा नेहमीप्रमाणे चढला. त्यांनी आपल्या स्टाईलमध्ये प्रश्न विचारणाऱ्याला दरडावलं.
सगळी सोंग आणता येतात, पैशाचं सोंग आणता येत नाही असं सांगूनही टाकलं. पाहुयात नेमकं काय घडलंय ते. त्याला द्या रे मुख्यमंत्री, आम्हाला कळतंय ना, आम्ही काही तर गोटे खेळायला आलोय. त्याला एवढं सकाळी 6ला सुरू केले बाळा मी करमळ्याला. म्हणजे जे काम करताना त्याचीच मारा काय बरं नव्हता. एवढं जीव तोडून चालतोय, हातून पण एका ठिकाणी जायचंय. आम्हालाही कळतंय ना, सगळी सोंग करता येतात, पैशाचं सोंग करता येतात. तुम्ही जसं तुमचा प्रपंच चालवत असताना एकंदरीत तुमच्या महिन्याचं असणाऱ्या उत्पन्नामध्ये तुमचं घर चालवण्याचा प्रयत्न करतात, तसं आम्ही 13 कोटी जनतेचं कुटुंब चालवतो. पण अजितदादांच्या या वक्तव्यावरती शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी सडकून टीका केली आहे. पैशाचं सोंग आणता येत नसेल तर मग सरकार चालवू नका. ही वेळ महाराष्ट्रावरती कोणी आणली? त्यांच्या दरोडेखोरीमुळे ही वेळ आली आहे. तुम्ही सारखं लाडक्या बहिणींचा उल्लेख करू नका. लाडक्या बहिणींचे संसार त्यात वाहून गेलेत असा हल्लाबोल राऊतांनी केलाय. चला पाहूयात राऊत काय म्हणाले. पैशांचं सोंग आणता येत नाही ना, मग सरकार चालवू नका. ही वेळ महाराष्ट्रावर कोणी आणली आहे? तुम्ही लाडक्या बहिणींचा उल्लेख वारंवार करू नका. लाडक्या बहिणींचे संसार त्यात वाहून गेलेले आहेत. पैशाचं सोंग आणता येत नाही ही महाराष्ट्राच्या राज्यकर्त्यांना बोलण्याची वेळ यांच्या दरोडेखोरीमुळे आलेली आहे. 9 लाख कोटीचं कर्ज, साधारण 10 लाख कोटीचं कर्ज या सरकारवरती आहे. यांना कोणी कर्ज द्यायला तयार नाही. 65,000 कोटी व्याज भरतात हे लोक. ही मराठवाड्याचा जनतेचं जे संकट आहे त्यातून कसा मार्ग काढणार? आणि केंद्र सरकार आमच्या तोंडावरती दमडी मारायला तयार नाही. आणि अजित पवारांच्या पैशाबद्दलच्या या विधानावरती उद्धव ठाकरेंनी उत्तर दिलंय. त्यांनी तर थेट पीएम केअर फंडातनं पैसा आणा आणि त्यातून कर्जमाफी तसंच पूरग्रस्तांना मदत करा असा सल्लाच देऊन टाकलाय. पाहूयात. पीएम केअर फंडातून माझ्या शेतकऱ्यांना कर्जमुक्त करा, नाहीतर शेतकऱ्याला पर हेक्टरी 50,000 रुपये द्या. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या पंतप्रधानांनी एक विश्वगुरू म्हणून आपल्या शेतकऱ्यांची काळजी घ्यायला त्यांना काही हरकत नाही आहे. म्हणून ही काही जबाबदारी ही पंतप्रधानांनी घ्यायला पाहिजे. परत सांगतो, पीएम केअर फंडातून भरघोस मदत म्हणजे शेतकऱ्यांना ते कर्जमुक्त करू शकतात. एवढे पैसे त्यांच्याकडे त्या पीएम केअर फंडामध्ये आहेत. जर पीएम केअर फंड आत्ता वापरणार नसाल, मुख्यमंत्र्यांची योग्य वेळ आत्ता येणार नसेल तर योग्य वेळ येणार करी. आणि पीएम कोणाची केअर घेत आहेत हे सुद्धा आम्हाला कळू द्या. खरं तर आम्ही अशी राजकीय बोलाचाली दिवसभर पाहतोय, पण सुदैवाने त्यामध्ये एक दिलासादायक बातमीही आली आहे. संध्याकाळी सरकारने पूरग्रस्तांना तातडीच्या मदतीची घोषणा केली आहे. अति तातडीची मदत देण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. शिवाय निधी शिल्लक नसेल तर उणे बजेटमधनं तरतूद करण्याचे निर्देशही देण्यात आलेत. त्यामुळे मदत वेगाने मिळेल अशी आशा आता वाढली आहे. कोणत्या नुकसानीला किती मदत मिळेल ते बघण्यासाठी जाऊयात मीडिया सेंटरला. तर तातडीची मदत किती आपण पाहतोय. तालुक्यामध्ये किंवा गावामध्ये 24 तासात 65 मिलीमीटर पाऊस झाला आहे का हे पाहिलं जाईल. दुधाळ जनावरासाठी 37,500 रुपये तातडीची मदत. ओढकाम करणाऱ्या जनावरासाठी 32,000 रुपये तातडीची मदत. छोट्या जनावरांसाठी 20,000 रुपये. शेळी, मेंढी, बकरी, डुक्कर यांच्यासाठी 4,000 रुपये. आणि मोठ्या जनावरांसाठी जास्तीत जास्त 30ची मर्यादा असेल. छोट्या जनावरांसाठी माफ करा, जास्तीत जास्त 30ची मर्यादा असेल. प्रति कोंबडी 100 रुपये. जास्तीत जास्त प्रति कुटुंब 10,000 रुपये दिले जातील. कच्च्या घराची पडझड झाली असेल तर 8,000 रुपये आणि पक्क्या घराची पडझड झाली असेल तर 12,000 रुपये अशी तरतूद करण्यात आलेली आहे. गोठ्यासाठी 3,000 रुपये. कोरडवाहू पीक हेक्टरी 8,500 रुपये अशी मदत शेतीसाठी केली जाईल. बागायती पिकासाठी हेक्टरी 17,000 रुपये मदत केली जाईल. बहुवार्षिक पिकासाठी हेक्टरी 22,500 रुपये मदत केली जाणार आहे. दुरुस्त होऊ शकणाऱ्या जमिनीसाठी 18,000 रुपये दिले जातील आणि दुरुस्त न होऊ शकणाऱ्या जमिनीसाठी 5 ते 47,000 रुपये जमिनीच्या परिस्थितीनुसार दिले जातील. पूरग्रस्तांचं दुःख आणि त्यांच्या अश्रूंचं राजकारण यावरती चर्चा करण्यासाठी आज आपल्यासोबत आपले
पाहुणे असणार आहेत आणि ही चर्चा आपण सुरू करणार आहोत. पण चर्चेआधी आपण पाहूयात आजच्या प्रश्नावरती प्रेक्षकांनी दिलेल्या काही निवडक प्रतिक्रिया मीडिया सेंटरमध्ये. आजचा प्रश्न होता, पूर नुकसान पाहणी दौऱ्यामध्ये शेतकऱ्यांना धीर कमी आणि राजकारण जास्त होतंय का? यावरती असंख्य प्रतिक्रिया आम्हाला आलेल्या आहेत, आपण त्या पाहूयात. एक स्वर्ण प्रकाश यांची प्रतिक्रिया आहे, शेती पाण्यात गेली आणि नेत्यांची वचनही. राजकारण जास्त, शेतकऱ्यांची काळजी कमी. पुढची प्रतिक्रिया आपण पाहूया. एक्सपोस्टवरनं उज्ज्वल कुमार म्हणतायत, संकटग्रस्त शेतकऱ्यांना शाब्दिक बुडबुड्यांपेक्षा ठोस आर्थिक मदत आवश्यक आहे. युट्यूबवरून प्रशांत झटाले म्हणतायत, जेवढी सरकार मदत करेल त्यापेक्षा मंत्र्यांचा, आमदार खासदारांच्या पाहणी दौऱ्याचा खर्च जास्त असेल. युट्यूबवरची आदित्य मुंढे यांची पुढची प्रतिक्रिया आहे, शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहण्यापेक्षा राजकारणात जास्त मग्न आहेत. युट्यूबवरनं पुढची प्रतिक्रिया बघतोय, पुरात शेतकऱ्यांचे संसार वाहून जातात पण सत्ताधाऱ्यांचं फक्त फोटो सेशन चालतं. मदतीच्या नावाखाली आश्वासनांचा पूर आलाय पण शेतकऱ्यांचे खिसे रिकामेच. ऋषिकेश गोरे यांची ही प्रतिक्रिया आहे. फेसबुकवरनं शशिकांत क्षीरसागर म्हणतायत, राजकीय पुढाऱ्यांना प्रसिद्धीची हाव जास्त आहे. फेसबुकवरची पुढची प्रतिक्रिया उल्हास राऊत यांची आहे, मंत्री जाणून आहेत, शेतकरी सध्या आक्रोश करतील. मंत्र्यांनी आश्वासनं दिली की शांत बसतील, त्यानंतर जाचकटी नियम लावून दावे फेटाळले जातील. इंस्टाग्रामवरची पुढची प्रतिक्रिया पांडुरंग सुतार यांनी दिलेली आहे, जोपर्यंत बळीराजा या सर्व नेत्यांना घरी बसवत नाही तोपर्यंत हे सुधारणार नाही. तर लोकांच्या प्रतिक्रिया अतिशय बोलक्या आहेत आणि अश्रूंचं राजकारण यावरती चर्चा करण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर, राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी, शेतकरी नेते रविकांत तुपकर आणि भाजपचे माध्यम प्रमुख नवनाथ बन. आपल्या चौघांचंही मी गेस्ट सेंटरवरती स्वागत करते. सर्वात आधी मी ओमराजे निंबाळकर यांच्याकडे जाणार आहे आणि मला तुम्हाला असं विचारायचं आहे की मराठवाड्यामध्ये अखेर आता परिस्थिती कशी आहे? मला वाटतंय मराठवाड्यामध्ये आणि मराठवाड्याच्या शेजारी असलेल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये आपण जर 90-95 वर्षाच्या कुठल्याही ग्रस्ताला विचारलं की बाबा एवढा पाऊस आणि इतकी पूर परिस्थिती कधी अनुभवली आहे का, तर ते सुद्धा सांगतात की इतक्या प्रचंड प्रमाणात पाऊस आणि पुराचं कधीही त्यांनी बघितलं नाही. आणि त्या पुरामुळे झालेलं जे शेतीचं नुकसान आहे ते सुद्धा त्यांच्या कधी पाहण्यात नाही. त्यामुळं या महापुराची भीषणता ही अतिशय गंभीर स्वरूपाची आहे. आणि या भीषणतेचं वास्तव मला तुम्हाला 2-3 घटनेवरनं द्यायचंय की दोन दिवसापूर्वीच बार्शीतल्या दहिटणे गावात एका शेतकऱ्यानं आत्महत्या केली. त्याचबरोबर म्हात्रेवाडीतील एका शेतकऱ्यानं आत्महत्या केली. आज असं कळतंय की बार्शी तालुक्यातल्या नारीमध्ये एका शेतकऱ्यानं आत्महत्या केली. मला वाटतंय कुणीही माणूस सुखासुखी विनाकारण स्वतःचा जीव देत नाही. विनाकारण सुखासुखी स्वतःच्या गळ्याभोवती गळफास स्वतःची 2 लेकरं असताना, घरात कुटुंब होता असताना कुणीही माणूस काय स्वतःच्या आनंदानं कोण जीव देत नाही. त्या माणसाची अवस्था अशी झाली आहे की ज्या शेतीतून पैसे मिळायचे ती शेती पूर्ण बेचिराग झाली, विहीर पूर्ण गाळ्यानं भरली, जमीन खरडून गेली. ज्या घरात संसार उपयोगी प्रपंच होता तो सुद्धा पूर्ण त्याचा चिखल झालाय. मग अशा अवस्थेत त्या शेतकऱ्याला जगण्यासाठी त्या पैशाची मागणी तो करतोय, जगण्यासाठी सरकारकडे मदतीची मागणी तो करतोय. आणि म्हणून मी मागच्या म्हणजे अगदी ज्या वेळेसपासून हा प्रलय येतोय त्यावेळेसपासनं म्हणजे अगदी सत्तेत बसलेल्या सरकारला सुद्धा मी वारंवार विनंती करतोय की कृपा करून ह्याच्याकडं विरोधक आणि सत्ताधारी या राजकारणात पडू नका. त्या शेतकऱ्याला जगवणं ही सरकारची जबाबदारी आहे आणि त्याला जगवण्यासाठी आपण त्या ठिकाणी जी मदत आहे, आज पंजाब सारखं राज्य जर एका हेक्टरला 50,000 रुपये आर्थिक मदत करत असेल एका हेक्टरला, तर मग महाराष्ट्रानं 8,500 रुपये का करावी? ही आमची देशातली शोकांतिका आहे आणि मागणी आहे. त्याचबरोबर ज्या सरकारनं निवडणुकीच्या पूर्वी शेतकऱ्यांनी काही कर्जमाफी मागितली नव्हती तुम्हाला, पण तुम्हाला त्या ठिकाणी लोकांची मतं पाहिजे होती. तुम्ही लोकांना जाहीर आश्वासन दिलं
की आमचं सरकार आल्याच्या नंतर आम्ही शेतकऱ्यांचा ओमराजे, या सातबारा मुद्द्यावरती पुरा एक करू. तुम्हाला प्रश्न मला विचारायचा आहे की तुमच्या पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे सध्या दौरा करतायत आणि या दौऱ्यामध्ये सलग ज्या ज्या ठिकाणी ते गेलेले आहेत तिथे त्यांनी सातत्याने सरकारवरती टीका केलेली आहे आणि त्याचबरोबर माझ्याकडे काहीच नाही द्यायला पण टीका मात्र सातत्याने होतीये. मग आता ह्याला राजकारण नाही म्हणायचं का? टीका नाही केलेली. मी ताई तुम्हाला समजावून सांगतो. उद्धवजी ज्यावेळेस महाविकास आघाडीच्या सरकारचं नेतृत्व करत होते त्यावेळेस उद्धवजींनी जी कर्जमाफी दिली, आपल्याला ही गोष्ट तर मान्य करावी लागेल की त्यावेळेस कोणती निवडणूक नव्हती. आपल्याला ही गोष्ट मान्य करावी लागेल की ह्या सरकारनं निवडणुकीला सामोरं जाण्याच्या पूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं. आपल्याला हेही मान्य करावं लागेल की सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांना ज्यावेळेस त्यांचं बहुमतातलं प्रचंड बहुमतातलं सरकार महाराष्ट्रात आलं त्यावेळेस लोकांकडनं विचारणा झाली की आता ती कर्जमाफी कधी, तर मुख्यमंत्री महोदय म्हणले होते योग्य वेळ देऊ. आम्ही आजही तेच म्हणतोय की सन्माननीय मुख्यमंत्री साहेब योग्य वेळ ती जी आहे ती हीच आहे. बरं, राज्यात तुम्हाला मोठे प्रकल्प करायचे असतील तर तुम्ही कर्ज उचलता. मी हेही मागणी केली की तुमच्याकडे शासनाकडे पैसे नसतील तर शासनानं कर्ज उपलब्ध करावं पण शेतकऱ्याला मदत करावी. आता ह्याच्यात राजकारण कुठं आहे? जर सरकार त्या ठिकाणी 8,500 रुपये देऊन एका एकरला 3400 रुपयाप्रमाणे मदत करणार असेल तर मग ती शेतकऱ्याच्या तोंडाला पाणी पुसल्यासारखं नाही का? त्याची क्रूर थट्टा केल्यासारखं नाही का? मला वाटतंय शेतकऱ्यांना मदत द्या म्हणणं ह्याच्यात राजकारण कुठं आलं? बर बर शेतकऱ्यांसाठी मदत करा म्हणणं ह्याच्यात राजकारण कुठं आलं? बर ओमराजे, एक वेगळा प्रश्न विचारायचा आहे मला. ज्या पद्धतीने तुम्ही मदत केली त्यानंतर तुमचे व्हिडिओ व्हायरल झाले तर उद्धव ठाकरे यांची आणि तुमची भेट झाली तेव्हा त्या अनुषंगाने काही चर्चा झाली का? गेल्या काही दिवसात ज्या पद्धतीने तुम्ही मदत करताय त्याबद्दल? नाही, निश्चित उद्धवजींनी मला ज्या दिवशी आमच्या वडनेर मधले ते 2 वर्षाचं मूल, त्याची आई, त्याचे आजी आजोबा त्या ठिकाणी अडकलेले होते आणि त्यांना रेस्क्यू करत असतानाचा जो व्हिडिओ आहे पुराच्या पाण्यातला तो व्हायरल झाल्यानंतर उद्धवजींचाही मला फोन आला होता. त्यांनी मला सांगितलं की अरे बाबा त्या नदीच्या पाण्यात साप असतात आणि आणि ते खवळलेले असतात कारण पाणी त्यांच्या बिळात गेलेलं असतंय. स्वतःचा जीव धोक्यात घालून तुम्ही काम करत असताना तुम्ही स्वतःची काळजी घ्या. त्यांनी बिलकुल वडिलकीच्या नात्यानं आपुलकीनं आमची चौकशी केली. जी मंडळी त्या ठिकाणाहून वाचले होते ती व्यवस्थित आहेत का त्यांच्याबद्दलही चौकशी केली आणि खरं त्यांनाही मनस्वी आनंद झाला की बाळासाहेबांचा विचार घेऊन आम्ही जेव्हा काम करतोय तेव्हा आपल्या पुढं जर एखादा माणूस असह्य असेल, त्याच्या जीवावर असेल तर आपण त्या ठिकाणी अगदी झुकून देऊन काम केलं पाहिजे. मला वाटतं आमचं ते कर्तव्य म्हणून त्या ठिकाणी मी पार पाडलं आणि त्याच्याबद्दल उद्धवजींना निश्चितपणे आनंद आहे आणि त्याही दिवशी त्यांनी विचारणा केली होती आणि आजही त्याचा त्यांनी उल्लेख केला. नक्कीच. यानंतर मी नवनाथ बन यांच्याकडे जातेय. नवनाथजी, मुख्यमंत्र्यांनी म्हटलेलं होतं की शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती राजकारण करणं दुर्दैवी आहे. त्यानंतर आता जे ओमराजे म्हणालेले आहेत की शेतकऱ्यांच्या प्रश्नाच्या अनुषंगाने प्रश्न विचारणं म्हणजे राजकारण आहे का? याला तुम्ही कसं उत्तर द्याल? खरं तर ओमराजे निंबाळकर हे सातत्यानं शेतकऱ्यांच्या संपर्कात आहेत, तिथे काम करतायत. त्यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नाची जाणीव आहे. सरकार हे प्रश्न सोडवण्यासाठी निश्चितपणे प्रयत्न करते. मी प्रामाणिकपणे सांगतो की ही 8,000-8,500 रुपये मदत पहिला टप्पा आहे. प्राथमिक दृष्ट्या शेतकऱ्यांना तातडीनं मदत व्हावी म्हणून आपण आता 8,500 रुपये आणि जनावरांसाठी 30,000 रुपयापर्यंतची मदत केली. यापुढे आपण दिवाळीपर्यंत प्रत्येक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये थेट अकाउंटमध्ये मदत होणार आहे आणि दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न हे सरकार निश्चितपणे करेल. हे सरकार संवेदनशील सरकार आहे. देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वातील सरकार कधीही कुणाचीही फसवणूक करत नाही आणि शेतकऱ्यांच्या पाठीशी आम्ही भरभक्कमपणे उभा आहोत. तातडीनं मदत म्हणून आजही लोकांचे भिंत खचली, चूल विजली, अशा लोकांना तातडीचा आधार म्हणून 8,500 रुपयाची बरोबर. आणि तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे हा फक्त पहिला टप्पा आहे. पण आपण सरकार मदत करणार आहे. बरोबर. नवनाथजी, एक मिनिट ताई बोला. बंड साहेबांना थोडं क्लिअर करायचंय की NDRF SDRFच्या निकषाप्रमाणे एका शेतकऱ्याला जी मदत आहे ती एकदाच करता येते. परत कशी करणार आहे तुम्ही? बाजूला ठेवू, आपण सगळे निकष बाजूला ठेवणार आहोत. कुठल्याही अटी शर्ती न ठेवता निकष बाजूला ठेवून हे संकट मोठं आहे. तुम्ही ज्याचा उल्लेख केला की आजपर्यंत असं संकट कधी आलं नव्हतं. एवढं मोठं संकट महाराष्ट्रावर आणि मराठवाड्यातल्या आपल्या शेतकऱ्यांवर आलंय. त्यासाठी आपण सगळे निकष बाजूला ठेवू, सगळ्या अटी बाजूला ठेवू आणि शेतकऱ्यांच्या आनंद कसं होईल, शेतकऱ्यांची दिवाळी कशी आनंदात होईल यासाठी प्रयत्न करणारे हे सरकार आहे. त्यामुळे अजिबात असं होणार नाही की आपण एकदा 8,000 रुपये दिले आणि त्याच्यानंतर पुन्हा काही देणार नाही. हे सरकार ऐकून घेऊया आपण. माझं एक मिनिट ऐकून घ्या. माझं एकच मिनिट ऐकून घ्या. जे शेतकऱ्याचं नुकसान झालं, मी फक्त एक उदाहरण देखील सांगतो तुम्हाला.
काल 1.5 एकरचा एक शेतकरी आहे, त्यांनी द्राक्ष बाग लावलेली आहे. त्याचा सगळा खर्च मी काढला, फाउंडेशन सहित, सांभाळण्यासहित, त्याचं पीक त्याच्या पदरात पडणार ते सहित 12 लाख रुपये त्याचा खर्च आहे. मला बनसाहेब एक लक्षात घ्या, सरकारनं जर भरीव स्वरूपात मदत केली तर मी पहिला माणूस असेल सरकारचं जाहीर अभिनंदन करणारा. राजकारण काय अहो, जे माणूस जगण्यासाठी धडपड करतय, त्या ठिकाणी पैसे नाहीत म्हणून स्वतःचा जीव देतय, त्याला मदत केली सरकारनं भरीव स्वरूपात, तर त्याचं अभिनंदन करणारा ओमराजे असेल सगळ्यात पहिल्यांदा. तिथं मी बघणार नाही की माझ्या विरोधी पक्षाचं सरकार आणि मी कसं बघू. तो तुम्ही म्हणाला नक्कीच अभिनंदन कराल दिवाळीपर्यंत. ओमराजे साहेब, दिवाळीपर्यंत तुम्ही देवेंद्रजी फडणवीस यांचं निश्चितपणे अभिनंदन कराल. अशा पद्धतीची मदत, म्हणजे द्राक्ष बागायतदार असतील तर त्यांना भरीव स्वरूपाची मदत, ज्यांची जमीन खरडून वाहून गेली की जिथं पुन्हा माती टाकू शकणार नाही, अशा शेतकऱ्यांना पुन्हा एकदा उभं करण्यासाठी आपण सगळे मिळून, म्हणजे असं आता राजकारण करण्याची वेळ नाही, आपण निवडणुकीत पुन्हा राजकारण करू. नक्कीच मी तुम्हाला दोघांना थोडंसं थांबवते, पुन्हा एकदा तुमच्याकडे येईन, कारण आपण खरं तर या मुद्द्यावरनं होणारं राजकारण याच्यावरतीच आज चर्चा करतो आणि त्या अनुषंगाने आता मी अमोल मिटकरी यांच्याकडे जाणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि तुमच्या पक्षाचे वरिष्ठ नेते अजित पवार हे टायमिंगसाठी प्रसिद्ध आहेत अमोलजी, परंतु आज त्यांनी पैशाचं सोंग आणता येणार नाही असं दौऱ्याच्या दरम्यान म्हणणं हे कुठेतरी असंवेदनशील नव्हतं का? नाही, हे बघा, संजय राऊत सांगतात म्हणून कोणतीही गोष्ट असंवेदनशील असू शकत नाही. आपल्या गावगाड्यामध्ये म्हण आहे, एखाद्या मुलीला समजा लग्नामध्ये एखादा म्हणजे काहीतरी वेगळं हे घ्यायचं असेल वडिलांकडून, समजा महागडी घड्याळ घ्यायची असेल किंवा महागडे वस्त्र अमोलजी, फक्त एकच गोष्ट सांगते, ज्या पद्धतीने ते दौरे करतायत, शेतकऱ्यांची व्यथा जाणून घेतात, त्याचं कौतुक आहे, त्याची गरजही आहे, परंतु त्यांचा व्हिडिओ हा सध्या समोर आलेला आहे ज्याच्यामध्ये पैशाचं सोंग घेता येत नाही असं ते म्हणालेले आहेत. नाही पण सोयी माझं पूर्वी मॅडम माझं होऊ द्या ना, मला तर बोलायला वेळ द्या. मी हे म्हणतो की एखाद्या मुलीनं समजा वडिलांना लग्नामध्ये अशी मागणी केली की मला महागडी गाडी किंवा महागडी घड्याळ पाहिजे, तेव्हा तो वडील, गाव पातळीवरती ती भाषा आहे की बेटा सगळं काही सोंग करता येतं पण पैशाचं सोंग करता येत नाही. आता ही गावगाड्यावरची भाषा आहे. तेवढंच एक वाक्य सातत्यानं 2 दिवसापासून उपमुख्यमंत्री धाराशिव जिल्हा असेल, बीड जिल्हा असेल, सकाळी 5-6 वाजतापासून रात्री 1:30-2 वाजेपर्यंत ग्राउंडवर आहेत. हे तुम्ही सर्व चॅनलने दाखवलं. जितका सहभाग इथे लोकप्रतिनिधींचा आहे तितका विरोधी पक्षाचाही आहे, तितका पत्रकार बांधवांचा आहे. काही पत्रकार बांधवांनी 1 दिवसाचा पगार पण त्यासाठी दिलाय. मात्र हे वाक्य मोडून तोडून दाखवायचं आणि मग आता पैशाचं सोंग आणता येत नाही. अहो, तुम्ही अन्वयार्थ कशाला लावताय? आणि ही गोष्ट खरी आहे ना की सगळी सोंग आणता येतात पूर्वी मॅडम, पण पैशाचं सोंग आणता येत नाही, हे वास्तव आहे. आपण एखादा व्यक्ती कर्जबाजारी असेल, मी माझ्या मुलीला कोरडा दिलासा देऊ शकत नाही की बेटी तुला आम्ही ते गाडी देऊ, कसं देणार आहे बाप? त्याच्यामुळे त्या गावगाड्याच्या भाषेमध्ये दादा बोलले, त्याचा एक वेगळा अर्थ राऊत साहेबांनी लावला आणि मग ते वादग्रस्त वक्तव्य कसं ठरू शकतं मला सांगा बरं? हे वादग्रस्त वक्तव्य ठरू शकत नाही. किंवा आरामांच्या काळात हागंदरी मुक्त गाव योजना होती. शहरातल्या लोकांना तो शब्द आवडला नाही, पण गावगाड्यातल्या लोकांना वाटलं हागंदरी मुक्ती गाव संकल्पना म्हणजे बरोबर. ह्या सगळ्या आलेल्या प्रतिक्रिया राजकीयच आहेत असं आपल्याला म्हणायचं आहे का? राजकीय हेतूनेच प्रतिक्रिया हे राजकीय प्रतिक्रिया आहेत. ह्या सर्व प्रतिक्रिया राजकीय हेतूने आहेत. ओमराजेंना काहीतरी म्हणायचंय, त्यांच्याकडे जाऊया. ओमराजे, जनतेमध्ये जाऊन त्यांचा एक क्षण. अमोलजी, मला आपल्याला इतकंच सांगायचंय की आपल्या महाराष्ट्रावर काहीतरी 2.5 लाख कोटीचं कर्ज होतं. आता ते कर्ज जवळपास 9 लाख कोटीच्या घरात चाललंय. माझं काय म्हणणं आहे की शेतकरी स्वतः जगण्यासाठी पैसे मागतोय. माझं काय म्हणणं आहे, एखादा प्रकल्प राहिला तर काय हरकत नाही, ह्या वर्षाचा दुसऱ्या वर्षी करेल, पण तो माणूस जगण्यासाठी धडपडतोय, त्याला ती मदत दिली पाहिजे. मी तुम्हाला थोडक्यात उदाहरण पटवून देतो. आपलं पोट भरलंय आणि आपल्याकडे जर अर्धी भाकरी असेल आणि आपल्या पुढं असा माणूस आहे की ज्यानं 4 दिवस अन्नाचा कण खाल्लेला नाही, अशा माणसाला आपण त्या अर्ध्या भाकरीतली चतकोर भाकर देणं ही आपली माणुसकी असली पाहिजे का नाही? माझं इतकंच म्हणणं आहे. जर सरकारकडे पैसे नसतील, बिलकुल सोंग आणू नका पैशाचं. तुम्ही राज्यावर अजून कर्ज काढा, पण आज शेतकऱ्याला पैशाची गरज आहे. तुम्ही ती पैशाची मदत त्या ठिकाणी शेतकऱ्याला करा. बरोबर. नक्कीच ओमराजे, मला असं वाटतं की हे सगळे मुद्दे खूप जास्त भावनिकपणे आणि त्याच बाजूला कुठेतरी दुसरं राजकारण होतंय का असं वाटतंय. मी पुन्हा येतोय अमोलजी तुमच्याकडे, पण आता रविकांत तुपकर यांच्याकडे मला जायचं आणि मला त्यांना असं विचारायचं आहे की या सगळ्या पातळीवरती तुम्ही एक शेतकरी नेते म्हणून काय म्हणाल की ही सगळी परिस्थिती इतकी विस्कटलेली असताना राजकारण खूप होतंय का?
हे असं आहे की सामान्य माणसाला बोलण्याचा अधिकार आहे आणि हक्क मागण्याचा अधिकार आहे, आणि बोलणं किंवा हक्क मागणं याला राजकारण म्हणता येत नाही. बघा, आता सरकारनं जी काय 2215 कोटीची मदत जाहीर केली, ही मदत अत्यंत तुटपुंजी आहे. आणि बन साहेब जे सांगत होते, ओमराजे निंबाळकर खासदार साहेब बरोबर बोलले की 8500 आणि 8500 3 हेक्टरवरून 2 हेक्टरची मर्यादा केलेली आहे. 17,000च्या पलीकडे तिथे मदत मिळणार नाही शेती पिकांना. नुकसान मात्र लाखोच्या घरात झालेलं आहे. एका शेतकऱ्याला पुन्हा पुन्हा मदत मिळणार नाही हा निकषच आहे. आणि हे फक्त बोलायचं भात आणि बोलायची कडी असं आहे, यू करून टाकू, त्यू करून टाकू, आम्ही सगळे पाठीशी आहे, असं म्हणून चालणार नाही. ज्याची जळती त्याला कळती. 8500च्या पलीकडं आणि 8500 म्हणजे 17,000च्या पलीकडे ती मदत होऊ शकत नाही, लक्षात घ्या. कारण त्याचे निकष आहेत, त्याचे नियम आहेत. केंद्र सरकारचे नियम हे डावलू शकत नाही. मला एकच म्हणायचंय की कुंभमेळ्याला 14,000 कोटी यांच्याकडे द्यायला आहे, मग इथं शेतकऱ्यांना द्यायला यांच्याकडे पैसे नाही. 2-4 प्रकल्प 2-4 हे बाजूला ठेवा ना. ज्या दिवशी 2215 कोटीची मदत झाली त्याच दिवशी एका रस्त्यासाठी 2,500 कोटी रुपये दिले. मी त्याचं सगळं डिटेल तुम्हाला ब्रेक नंतर सांगणार आहे, सगळं डिटेल त्याचं. नक्कीच. नवनाथजी यावरती काय उत्तर द्याल तुम्ही? 2-4 नाही, आपण 10 प्रकल्प बाजूला ठेवू आणि इथला शेतकरी जगला पाहिजे. आम्ही सगळे गावखेड्यातनं आलेलो आहोत, आमचं कुटुंब शेतकऱ्यांचं आहे आणि असे सगळे प्रकल्प बाजूला ठेवून महाराष्ट्राची पहिली प्राथमिकता ही शेतकरीच असणार आहे. आणि ज्या पद्धतीनं ओमराजेंनी सांगितलं की आपण हे सगळे प्रकल्प बाजूला ठेवून आता पुढचे 2 महिने फक्त शेतकऱ्यांना मदत केली पाहिजे, शेतकऱ्यांना आधार मिळाला पाहिजे, यासाठी हे सरकार प्रयत्नशील असणार आहे. कुठेही निकष आपण बघणार नाहीत, कुठेही अटी बघणार नाहीत की याआधी 15,000 मदत केली, आता पुन्हा दुसऱ्या शेतकऱ्यांना 15,000 मदत करता येणार नाही. अशा पद्धतीच्या कुठल्याही अटी असे कुठलेही बंधनं न ठेवता शेतकऱ्यांना आधार देण्याचं काम हे सरकार निश्चितपणे करेल. याच्यामध्ये आपण अटी नियम हे सगळे बाजूला ठेवण्याची गरज आहे, कारण कधी नव्हे एवढं अभूतपूर्व संकट आपल्या शेतकऱ्यांच्या बांधावर आलंय. आणि अशा पद्धतीनं संकटामध्ये कुठलेही नियम पाळायचे नसतात, त्याच्या पलीकडे जाऊन शेतकरी उभं राहायला पाहिजे. उद्या शेतकरी जगला तर आपण सगळे जगू, हे आपल्याला सरकारला देखील कल्पना आहे. त्यामुळे आपण 10 प्रकल्प बाजूला ठेवू आणि दिवाळीपर्यंत शेतकऱ्यांना भरघोस मदत त्यांच्या थेट खात्यामध्ये मिळेल. बरोबर, म्हणजे त्यामुळे प्रायोरिटी ही संपूर्णपणे असणार आहे ती शेतकऱ्यांचं. एक मिनिट फक्त. 24 सप्टेंबरला शेतकऱ्यांसाठी 2,200 म्हणजे 2215 कोटीची मदत जाहीर झाली आणि त्याच दिवशी वाढवण बंदर विकासासाठी 36,000 कोटींचा निधी अर्थसंकल्पात मंजूर केला होता. त्याची 2528 कोटीला मंजुरी 24 तारखेलाच दिली. मग त्याला द्यायला तुमच्याकडे पैसे आणि शेतकऱ्याला द्यायला पैसे नाही, याचं उत्तर काय नवनाथजी? रविकांतजी, ही तातडीची मदत दिलेली आहे, याच्यानंतर शेतकऱ्यांना भरघोस मदत मिळणार आहे अहो, आणि आम्ही थेट काय खात्यामध्ये विचारतोय मिळणार तुम्हाला? आहे. तेच सांगतो मी तुम्हाला, ही प्राथमिक स्वरूपाची मदत होती. आता तात्पुरती ऐका, ही तात्पुरती मदत होती. याच्यानंतर शेतकऱ्यांना त्याच्यापेक्षाही जास्त मदत केली जाणार आहे. तुम्ही अजिबात चिंता करू नका. शेतकऱ्यांसोबत आम्ही आहोत. आमचा देखील मतदार शेतकरी आहे, आमचा देखील बांधव शेतकरी आहे. मी देखील शेतकरी कुटुंबातून येतोय. त्यामुळे शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी हे सरकार निश्चितपणे प्रयत्न करेल. 2200 कोटी काय, त्यापेक्षा जास्त मदत शेतकऱ्यांना केली जाणार आहे आणि थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही मदत प्राथमिक स्वरूपामध्ये केलं जाईल. मुख्यमंत्र्यांनी काल स्पष्ट केलं की दिवाळीच्या पूर्वी, अमोल तुपकरजी, दिवाळीच्या पूर्वी, रविकांतजी, दिवाळीच्या पूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये थेट मदत होईल. तुम्ही चिंता करू नका. शेतकऱ्यांना आधार देण्याचं काम, शेतकऱ्यांच्या सोबत उभं राहण्याचं काम हे सरकार निश्चितपणे करणार आहे. आपण 4 प्रकल्प बाजूला ठेवू, प्रकल्पाची काही विषय नाहीये. आपण 4 प्रकल्प बाजूला ठेवू. आपण आमदारांचे मानधन देखील महायुतीच्या सगळ्या आमदारांनी आपलं मानधन आम्हाला शेतकऱ्यांना पैसे द्यायचे आपले की तुमच्या तिजोरीत पैसे नसतात, हे बरोबर नाही, लक्षात ठेवा. इतर गोष्टींसाठी तुमच्याकडे पैसे, शक्तीपीठ महामार्ग, जालना नांदेड समृद्धी महामार्गाला पैसे, वाढवण मंदिराला पैसे, बाकी गोष्टींसाठी शेतकऱ्यांसाठी पैसे नाही तुमच्याकडे. शेतकऱ्यांना एकानुसार एक मुद्दा घेऊ द्या. आपण महायुतीच्या सगळ्या आमदारांनी त्यांचं 1 महिन्याचं मानधन दिलेलं आहे. एक महत्वाचा मुद्दा आहे रविकांतजी, तुम्ही मगाशी म्हणाला होता की शेतकऱ्यांची संवेदना इथे कुठेतरी बाजूला पडते का, फक्त राजकारण होत आहे का, हा आपला आज मुद्दा असताना आज तुम्ही शेतकऱ्यांच्या हितासाठी दोघं जण इतके पोटतिडकीने भांडताय आणि तुमचे मुद्दे मांडताय, हे सुद्धा आत्ता एक आशादायी दिलासादायी चित्र आहे. अर्थात याच्यावरती ऍक्शन सुद्धा झाली पाहिजे, ही सातत्याने आमची अपेक्षा असणार आहे. आणि यानंतर मी पुन्हा एकदा अमोल मिटकरी यांच्याकडे जाणार आहे, कारण मगाशी ते उत्तर देत होते ओमराजे यांना. अमोलजी,
ओमराजे साहेब जर चर्चेमध्ये असतील तर मी त्यांचं खरोखर मनापासून त्यांचं धाडसाचं सर्व महाराष्ट्र कौतुक करतोय आणि तो एक सर्वांसाठी आदर्श आहे. आज रविकांत तुपकर साहेब ज्या पोटतिडकीनं बोलतायत ते जसे शेतकरी पुत्र आहेत, आम्ही सुद्धा शेतकऱ्याच्या पोटी जन्माला आलेली माणसं आहोत. फक्त थोडंसं शांततेनं आणि संयमानं जर ही चर्चा केली आणि त्यात जर राजकारण नाही आणलं, मला असं वाटतं ठीक आहे, सरकारच्या काही चुका असतील तर तुम्ही सरकारच्या लक्षात आणून द्या. आम्ही त्या चुकीवर पांघरून नाही घालणार, त्याची अंमलबजावणी करू, त्यातून सॉर्ट आउट करू. तुम्ही हे म्हणता की एखादा प्रकल्प काय, मी तर म्हणतो एखादी योजना बंद झाली तर चालेल, पण सरकार शेतकऱ्याला प्राधान्य देणार. राहिला प्रश्न आमदारांचे पगार बंद झाले का, तर महायुतीच्या प्रत्येक आमदारांनी आपला एका महिन्याचा पगार मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये देण्यासाठी जे काही आदेश पक्ष पातळीवर आले ते आम्ही सर्वजण देतोय. मी याच्या पलीकडे जाऊन म्हणतो की पत्रकारांची सुद्धा याच्यामध्ये फार मोलाची भूमिका राहिलेली आहे. आज आमच्या जिल्ह्यामधल्या म्हैसांग या ठिकाणी मंडळ अधिकाऱ्याच्या चुकीमुळं 65 ते 70 माझ्या माहितीप्रमाणे 300 एकर शेतीचं नुकसान, अख्खी कपाशी पाण्याखाली होती. पण तुमचे प्रतिनिधी उमेश वेलोन यांनी ती बातमी तुमच्याकडे पाठवली आणि त्याची तात्काळ दखल महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेबांनी घेतली आणि त्याच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. म्हणजे पत्रकारांची पण याच्यामध्ये जशी भूमिका राहिलेली आहे शेतकऱ्यांच्या बाजूनं. अनेक पत्रकारांनी आपला 15 दिवसाचा पगार दिलाय, कोणी एक दिवसाचा पगार देते. शिक्षक सुद्धा म्हणतात की आम्ही आमचा 1 दिवसाचा पगार देऊ. माझं म्हणणं आहे पुणे आणि मुंबई या शहरामधले जे उद्योजक आहेत, जे श्रीमंत लोक आहेत, मग ते अदानी असतील, अंबानी असतील, गोदरेज असतील, विप्रो असतील, पुणे शहरातले असतील, आनंद शिंदेपासून आदर्श शिंदेपर्यंतचे गायक असतील, सचिन तेंडुलकर पासून आता अजिंक्य रहाणेने जी भूमिका घेतली असे काही क्रिकेटर असतील, या सर्वांनी म्हणजे क्रीडापटू असतील, संगीतकार असतील, गीतकार असतील, पत्रकार असतील, या सर्वांनी आता एकत्र येऊन फुल ना फुलाची पाकळी आपण मदत केली पाहिजे. आम्ही तर याही पुढे जाऊन तुपकर साहेब असा निर्णय घेतला, म्हणजे मी स्वतः की विधान परिषदेचे जे आमदार असतील, म्हणजे मी माझ्यापासूनच सुरुवात केलेली आहे, मी काही उगाच इथे काही बोलत नाहीये, त्यांनी त्यांच्या स्थानिक आमदार विकास निधीमधले 10 ते 20 लाख रुपये असे काढून ठेवावे की या बीड जिल्हा असेल किंवा धाराशिव जिल्ह्यामध्ये ज्या ठिकाणी शाळेचं नुकसान झालंय, अमोलजी मला सांगायला आनंद होईल की एबीपी माझाच्या पण सगळ्या एम्प्लॉईजनी हा निर्णय घेतलेला आहे की 1 दिवसाचा पगार कुठेतरी या मदतीच्या दिशेने जावा. आणि मला असं वाटतं की या माध्यमातून आपण सर्वांनाच आवाहन करूया की आपण सुद्धा कुठे ना कुठेतरी मदत करण्याचा प्रयत्न करावा. मी पुन्हा एकदा कन्क्लूड करतोय. हा बोला. कन्क्लूड करतोय भावे मॅडम, एकच की आम्ही सध्या जिल्हा परिषदेच्या शाळेचं जे अतिव नुकसान झालं त्याकरता सुद्धा आम्ही सहकार्य करतोय. आम्ही काही उपकार करतो असं नाही, पण शेतकऱ्याच्या संदर्भात सरकार ज्या पद्धतीने आता तो तुपकर साहेब एकदम आक्रमक होत आहेत, रविकांतजी आम्ही सुद्धा शेतकऱ्याची पोरं आहोत, फक्त आमचं काही चुकत असेल तर तुम्ही समजून सांगा. शेतकरी मायबाप म्हणत असेल तर आम्हाला काय त्याचा फार आनंद होणार नाही. बरोबर आहे, मुद्दा कळलाय. इथल्या अँकर पूर्वी भावे त्यांची वाढवडील शेतकरी असतील ना, दुःख आहे. नक्कीच शेतकऱ्याची पोहोच लक्षात ठेवा. मी आमदारांचे पगार थांबले का हे कशासाठी म्हटलं, सरकारच्या तिजोरीत पैसा नाही म्हणून आमदारांचे पगार थांबले का 5 वर्ष, असा माझा बोलण्याचा हेतू आहे. आणि सरकार करतंय किंवा बाकीचे लोक करतात, सरकार करते म्हणजे सरकार काय उपकार करत नाही. इथे काय कलेक्टरनी पण द्यावा एका महिन्याचा पगार. 1 महिन्याचा पगार एबीपी माझाची चर्चा जेवढे कलेक्टर ऐकत असतील, जेवढे सचिव महायुती सरकारने सुद्धा निर्णय घेतलेला आहे. माझी विनंती आहे, शेतकरी बंधू म्हणून माझी विनंती आहे ना तुपकर साहेब, सगळे आमदार आणि मंत्री 1 दिवसाचा पगार देणार आहेत. रविकांतजी, तुमचे मुद्दे अगदी योग्य आहेत आणि याच्यावरती आपण सातत्याने चॅनलच्या माध्यमातून चर्चा करत राहणार आहोत, हा मुद्दा लावून धरणार आहोत. पण आता मी पुढचा प्रश्न घेऊन पुन्हा एकदा ओमराजेंकडे जाते. थोडंसं तुम्हाला थांबवते. दुष्काळ फक्त तिजोरी रिकामी आहे म्हणून बाकीच्या शेतकऱ्यांवरच पडतो ना. आमदारांचे पगार का नाही थांबले? नक्की रविकांतजी, तुमचा आवाज सर्वांपर्यंत पोहोचतोय. आता मी एक महत्वाचा मुद्दा घेऊन ओमराजे निंबाळकर यांच्याकडे जाणार आहे. ज्या पद्धतीने सर्व पक्षांनी किंवा अनेक संस्थांनी अशा पद्धतीने मदत करायचं ठरवलेलं आहे, अशा पद्धतीचा कुठला निर्णय आपल्या पक्षाने सुद्धा घेतलेला आहे का? उद्धव ठाकरेंनी अशा पद्धतीचे कुठले निर्देश दिलेले आहेत का? आणि त्या व्यतिरिक्त आता आणखीन कशा पद्धतीने शेतकऱ्यांना मदत करता येईल, सर्वसामान्यांना सुद्धा, कारण ही मदत भावनिक सुद्धा असणं तितकंच गरजेचं आहे. निश्चितपणे मयूरजी, मला आपल्याला एक सांगायचं की मगाशी आपण म्हणलात की भावनिकतेकडं. मयूरजी, तुमच्याच ह्या एबीपी माझावर मी एक व्हिडिओ बघितला की तुमचे आप्पासाहेब शेळके म्हणून वार्ताहर होते, ते एका पूरग्रस्त घरात गेले होते आणि त्याने ते एका शेतकऱ्याच्या मंडळींचा म्हणजे त्यांच्या बायकोचा बहुतेक ते व्हिडिओ म्हणजे विचारत होते त्यांना. बरोबर. त्या सांगत होते की माझी लेकरं आज उठली आणि माझी लेकरं आज मला विचारतायत की आई आमचं दप्तर कुठं आहे. तुम्ही फक्त विचार करा,
आणि तो व्हिडिओ अक्षरशः पोट काढणारा होता. कुठल्याही संवेदनशील माणसाच्या डोळ्यात पाणी आणणारा होता. तुमच्या चॅनलला तो व्हिडिओ म्हणजे रेकॉर्ड केलाय. काही विनाकारण ती हाच आई तो सांगत व्हिडिओ आहे, असेल का आपण हो? स्क्रीनवर पण बघतोय तो व्हिडिओ. आई ती विनाकारण सांगत असेल का हो? नाही, अर्थातच नाही. का नाही, तिचं माझं हेच म्हणणं आहे की तुम्ही त्या शेतकऱ्याच्या जागी जाऊन विचार करा ना. ज्या शेतातनं बँकेकडनं कर्ज काढून शेतकऱ्यानं तिथं पैसे लावले, ते पीक तुमच्या हातातनं गेलंय. जी जमीन होती त्या जमिनीची माती त्या ठिकाणाहून निघून गेली आहे. जी विहीर होती ती बुजली गेली आहे. जे घरातलं बरोबर आहे संसार ओमराजे, उपयोगी सामान होतं, हा मुद्दा अगदी वादातीत आहे की तुम्ही खूप मोठ्या प्रमाणावरती भावनिक मदत केली आहे, प्रत्यक्षात जाऊन मदत केली आहे. पण तुमच्या आणि पक्षाच्या पातळीवरती मला हा पुन्हा एकदा प्रश्न विचारायचा आहे की निश्चितपणे पक्ष म्हणून निश्चितपणे टीका करण्याच्या पलीकडे आणखीन काय भूमिका घेतली जाणार आहे? नाही पक्ष म्हणून टीका करतच नाही ताई. मला जर टीका करायची असती तर काल मुख्यमंत्री महोदयांना निवेदन दिल्याच्या नंतर त्यांनी लगेच घोषणा केली नाही, मला लगेच टीका करता आली असती ना. मी नाही केली. आम्ही थांबलोयच ना की मंत्रिमंडळातले सगळे मंत्री जाऊन परिस्थितीचा आढावा घेत आहेत, ती इथली भीषणता बघतायत. ती भीषणता बघितल्याच्या नंतर ते निर्णय घेतील. आम्ही अपेक्षेवर आहेतच, आज सुद्धा आहेत. आणि ह्याच्या बाबतीत टीका टिप्पणी करून नवनाथजी, काय होणार आहे? काय वाटतंय बद्दल? नाही, निश्चितपणे विरोधकही साथ देत आहेत. सरकार देखील शेतकऱ्यांच्या बांधावर आहे. ही वेळ खरं राजकारण करण्याची नाहीच आहे. मी ओमराजेंशी खरंच सहमत आहे की ही वेळ राजकारणाची नाही आहे. ही एकमेकांना आधार देण्याची आहे. एकमेकांच्या हातात हात देऊन आपण शेतकरी बांधवांना जास्तीत जास्त कशा पद्धतीने मदत करू. सरकार तर मदत करतच आहे, पण त्याशिवाय कॉर्पोरेट असतील, एबीपी माझाचे अभिनंदन करतो की आपण सगळ्यांनी 1 दिवसाचा पगार आपल्या शेतकरी बांधवांसाठी दिला. अनेक मदतीचे हात पुढे येत आहेत. हे मोठं संकट आहे. हे संकट फक्त सरकारवर आलं नाही, शेतकऱ्यावर आलं नाही, हे महाराष्ट्रावर आलेलं सगळ्यात मोठं संकट आहे. अशा संकटाच्या काळामध्ये आपण एकमेकांच्या हातात हात देऊन उभं राहिलं पाहिजे. ओमराजे यांचं मी मनापासून अभिनंदन करतो की अशा पद्धतीच्या काळामध्ये ते सरकारच्या सोबत आहेत, ते मुख्यमंत्र्यांच्या सोबत आहेत आणि शेतकऱ्यांच्या बांधवांना धीर देण्यासाठी, त्यांना आर्थिक मदत जास्तीत जास्त कशी होईल यासाठी आपण सगळे मिळून प्रयत्न करू. आपण देखील शेतकऱ्यांची मुलं आहोत. आणि मला खूप पटकन अगदी थोडक्यात ओमराजे सांगा. मला इतकंच सांगायचंय की आता आम्ही जी काही मदत करतोय, आम्ही मदत करत असताना मी तरी जी मदत केली, ज्याला मदत मिळाली त्याला आणि मलाच माहिती आहे की आम्ही मदत केली. कारण एक लक्षात घ्या, आज तो माणूस त्या ठिकाणी त्या परिस्थितीमुळे इतका हातबल आहे. मला वाटतं त्याला मदत करत असताना आपण कुठलीही मदत दाखवून करायची काहीच आवश्यकता नाही. बरोबर आहे. न दाखवताना ही संवेदनशीलपणाने आपल्याला नक्की. त्यामुळे मी एवढंच म्हणेन की सगळं राजकारण बाजूला ठेवून ही मदत होणं गरजेचं आहे. आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. आजही मी सांगतो की उद्धवजींनी आपल्याला आठवत असेल, उद्धवजींनी त्यांच्या काढलेल्या फोटोच्या माध्यमातून एक वेळेस असा दुष्काळ पडला होता, तर त्या फोटोचे लिलाव करून उद्धवजींनी त्या ठिकाणी अगदी खरं ती सर्वांच्या स्मरणातली गोष्ट आहे ओमराजे. आता आपल्याकडे वेळ खूप कमी आहे, पण मला एक शेवटची गोष्ट एवढीच म्हणायची आहे की आता परिस्थिती अत्यंत बिकट असताना राजकारण बाजूला ठेवून शेतकऱ्याला प्राधान्य देणं या मुद्द्यावरती तुमच्या सर्वांचं एकमत आहे. शेतकरी आमच्यासाठी महत्वाचा आहे, सगळ्यांच्या तोंडून आज आम्ही ऐकलेलं आहे. त्यामुळे एक आशेचा किरण सगळ्यांसाठी जागृत झालेला आहे. तो आणखीन आम्हाला आधार देत राहील, सर्वसामान्यांना आधार देत राहील आणि शेतकऱ्यांना आणखीन उत्तम पद्धतीने उभारी मिळेल यामध्ये शंका नाही. तुम्ही आज सर्वांनी इथे येऊन आमच्याशी चर्चा केलीत. मला एकच मिनिट मयूरजी, एकच बोलायचंय. विरोधक असू द्या, सत्ताधारी असू द्या, आज आपली सगळ्यांची जबाबदारी आहे. शेतकरी आत्महत्या करायला आहे. आपण सगळ्यांनी मिळून त्याला हा आधार देणं गरजेचं आहे की आम्ही बिलकुल शेतकऱ्यासाठी आमच्या तिजोऱ्या रिकाम्या करू. पैसे नसतील तर आम्ही कर्ज काढू, पण तुम्हाला मदत करू. मला वाटतं हे वचन आज सगळे मिळून शेतकऱ्याला अगदी खरं आहे. मला असं वाटतं की यामध्ये सगळे सहमत असतील, सहभागी असतील. एक मिनिट बोला. निश्चित मदत करू सगळ्या. अमोलजी पटकन आपण राजे साहेबांना सांगतो की स्वतः मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री दिल्लीला जाऊन केंद्राकडून सुद्धा अतिरिक्त मदत आज मागणार आहेत. तसंच पत्र पण तयार केलेलं आहे. अतिशय महत्वाची गोष्ट आहे आणि मला असं वाटतं की याचीच मागणी करण्यात आलेली होती आणि याच मुद्द्यावरती आपण आजची चर्चा थांबवूया. मी तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा आभार मानते आणि अशी ही मदत शेतकऱ्यांसाठी वाढत जाईल पदोपदी आणि आणखीन मदत आपण शेतकऱ्यांना करत राहू, धीर देत राहू. पुन्हा एकदा एबीपी माझाच्या माध्यमातून सुद्धा आवाहन करतोय. धन्यवाद. आपण चर्चा केली आमच्यासोबत आणि थेट जाऊयात पोल सेंटरला आणि तुमचा कौल बघूयात. शेतकरी नुकसान आणि राजकारण याच्यावरती आमचा प्रश्न होता. 8,000 मतं एकूण आम्हाला आलेली आहेत आणि त्यापैकी आपण पाहूया
92% लोकांचं असं मत आहे की होय, राजकारणात जास्त होतं आणि 8% लोक म्हणतायत नाही. आपण मगाशी पाहिलेल्या प्रतिक्रिया आणि तुम्ही दिलेला हा कौल सगळं काही सांगून जातोय. पुरावरून सुरू असलेलं हे राजकारण महाराष्ट्राला मान्य नाहीये. 0 आवरमध्ये आज एवढंच. उद्या पुन्हा भेटूयात नव्या विषयासह. तोपर्यंत नमस्कार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.